नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाई आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज इथे गप्पा मारण्यासाठी मी एका खास व्यक्तीला, मैत्रिणीला, छोटी मैत्रीण आहे माझी ती, पण इंदोरमध्ये आल्यानंतर माझे जे काही संपर्क ज्या लोकांशी झाला आणि त्याच्यामध्ये एक अतिशय हुशार अशी जी मैत्रीण आहे ती म्हणजे हर्षदा देशपांडे. नमस्कार. डॉक्टर हर्षदा देशपांडे. तर डॉक्टर, तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद अपर्णाताई. तर माझ्या ह्या पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला गप्पा मारण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे आणि तुम्ही आता MD करत आहात आयुर्वेदामध्ये. तर त्याचा विषय काय आहे इथून आपण सुरुवात करू, म्हणजे लोकांना अंदाज येईल की मी कोणाशी गप्पा मारते. मी ॲक्च्युली आयुर्वेद संहितामध्ये MD करते आहे. माझं ॲक्च्युली कॉलेज मुंबईला आहे. ओके. तर माझं इंदोर मुंबई सध्या गेले 1.5-2 वर्ष झाले रोज अपडाऊन चाललेलं आहे. संहिता हा विषय मला थोडासा सांगा. ॲक्च्युली कसं आहे ना, जेव्हा आयुर्वेद म्हटल्यानंतर आमचं जे सगळं लिहिलेलं आहे हे सगळं संहिता ग्रंथांमध्ये लिहिलं आहे. म्हणजे जनरली तुम्हाला सगळ्यांना चरक संहिता, सुश्रुत संहिता या माहिती आहे. तर जे सगळं ज्ञानाचं भंडार ज्याला म्हणून, हे सगळं भंडार म्हणजे या संहिता. तर या संहिता एकदा व्यवस्थित वाचन त्याचं व्हावं. आणि कसं होतं ना, UG जेव्हा करतो तेव्हा थोडंसं टार्गेट असतं, परीक्षा द्यायची आहे, पास व्हायचं आहे. PG करताना ते टार्गेट थोडं कुठेतरी बाजूला झालेलं असतं, की कारण मला काहीतरी अजून ज्ञान मिळायला हवं, मला काहीतरी वेगळं शिकायला मिळायला हवं. आणि एक वयानुसार जी मॅच्युरिटी येते त्यांनी त्या PG करताना त्या संहिताकडे पाहायचा जो दृष्टिकोन बदलतो ना, तर त्यांनी जो संहितेचा अभ्यास होतो तो म्हणजे तुमचा, आपण कुठल्याही गोष्टीसाठी म्हणतो ना की पाया पक्का असला की बिल्डिंग चांगली मजबूत उभी राहते. अगदी तसंच की हा आयुर्वेदाचा पायाच संहिता आहे. तुमचा तो जर छान तर तुमचं ज्ञान आणि तुमची प्रॅक्टिस पण छान. अरे वा, खूप अभिनंदन तुझं. आणि मुंबईला तू म्हणालीस की तू करतेस आणि इंदोर मुंबई तुझं येणं जाणं चालू असतं. मला माहिती आहे तुला 2 मुलं आहेत आणि दोघंही कळत्या वयातली आहेत, पण तशी मला वाटतं लहान मुलगा तुझा लहान 7वीला आहे, म्हणजे त्याला तशी अजून आईची गरज आहे. तर MD करायचं म्हणजे 2 मुलांना इथे ठेवून घरचं सगळं सोडून मधून अधून मुंबईला जाणं येणं आणि इथे पण तुझी प्रॅक्टिस आहे, तर हे सगळा व्याप सांभाळून MD करावं हे मुळात तुला का वाटलं? घरचे सगळे व्यवधानं असताना सुद्धा, कारण बायकांना मुळात ते असतं की घरची व्यवधानं पाय बाहेर पडू देत नाहीत आणि त्यासाठी तुझं खूप मला कौतुक वाटतं आणि म्हणून मी हा खास प्रश्न तुला विचारला. नाही, ॲक्च्युली अगं मला ना खूप आधीपासूनच MD करायचं होतं. म्हणजे रादर माझं जेव्हा UG झालं ना त्यावेळी पण मी PGची परीक्षा दिली होती, पण लग्न जमलं आणि मग मुलीच्या वेळी मला दिवस होते जेव्हा माझी ॲडमिशनची वेळ आली. म्हणून मग मी तेव्हा PG सोडलं. मग ते जे राहिलं, मग सगळ्या संसारात गुरपटल्यामुळे त्याच्या जबाबदाऱ्या, मग मुलं थोडे लहान आहे, मग जास्त गरज त्यांना आपली आत्ता आहे. मग असं करत 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 मग हळूहळू काय झालं ना की म्हणजे एंट्रन्स आधी पण होती, पण मग ती स्टेट लेवलची एंट्रन्स बंद होऊन नॅशनल लेवलची सुरू झाली. मग कुठेतरी ती भीती होती मनामध्ये की नॅशनल लेवलची एंट्रन्स आपण पास करू शकू की नाही. म्हणजे दवाखाना, दोन्ही लहान मुलं, घरचा सगळा व्याप आणि याच्यामध्ये अभ्यासाला वेळ कितपत मिळेल, असं करत 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 ते आज नाही उद्या वर्षानुवर्ष चाललं होतं. मग शेवटी मागल्या वर्षी मिस्टर म्हणाले की तुला करायची इच्छा आहे ना, मग आत्ता यावर्षी अभ्यास कर आणि ऍडमिशन घे. बरोबर आहे, पण विषय मागे एकदा पडला की तो राहून जातो. तसं न करता तू ते परस्यू म्हणजे मी जवळजवळ माझ्या UG नंतर PG मध्ये आता 17 वर्षाची गॅप आहे. अरे बापरे, म्हणून 17 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर मी आता MD ला आली. ठरवून की म्हणजे नाही मला हे करायचंच आहे असं ठरवून तू ते केलंस, त्याबद्दल पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. आता आयुर्वेदाकडे आपण वळूयात. तर मला आता तू संहिताबद्दल सांगितलंस की चरक संहिता जनरली सगळ्यांना माहिती असते, पण आयुर्वेद म्हटलं की वरवरची माहिती आम्ही सगळ्यांना पाहून ऐकून हे माहिती झालेलं असतं. पण आज मला ना हे जे आमचे ऐकून
गैरसमज जे झालेले असतात किंवा काही समज असतात, काही गैरसमज असतात, काही वेळेस थोडक्या नॉलेजमुळे घातक ठरतं असं मला वाटतं की पूर्ण त्यातलं नॉलेज नसल्यामुळे कुणीतरी काहीतरी सांगतं आणि मग आपण त्याच्यावर फॉलो केलं जातं. तर त्या संदर्भात मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत की जसं आहार आयुर्वेदामध्ये आहाराचं महत्त्व सांगितलंय, तर त्यासाठी तुम्हाला आधी नाडी, प्रकार आणि मग आहार असं ऍक्च्युअली कसं असतं ना की प्रत्येकाची प्रकृती असते आणि पूर्ण बॉडी जर आपली बघितली तर ती पंचमहाभूत आणि 3 दोष, म्हणजे पंचमहाभूत सगळ्यांना माहिती आहे आणि वातपित्त कफ या सगळ्यांचं कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच आपलं शरीर आहे. तर जेव्हा आपली म्हणजे आपण जेव्हा फर्टिलायझेशन होतं तर आई आणि वडिलांची जी प्रकृती असते त्याचे काही गुणधर्म आपल्यामध्ये आपली प्रकृती तयार होते. म्हणजे प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते. साधारण एकदोषच प्रकृती फार कमी असते, म्हणजे फक्त प्युअर वातवाला कोणीतरी सापडेल असं फार कमी आहे. म्हणजे वातपित्त, पित्त कफ, कफपित्त असं मिक्स वालं साधारण सगळे असतात. मग आपल्याला प्रत्येकाला काय चालतं याच्यासाठी ना पहिले आपलं अनालिसिस करणं फार गरजेचं आहे की आपली प्रकृती कोणती आणि आपल्याला जे आजार होतात किंवा आपण जे काही सगळे म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये जे काही सगळं आपलं खाणंपिणं आहे त्याच्यामध्ये बिघडणार हे वातपित्त कफच आहे. तर यानुसार आपल्या शरीराची प्रकृती जाणून आपल्याला काय चालतं किंवा काय चालत नाही तर साधारण अगदी म्हणजे काय म्हणून त्याला एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये न जाता किंवा युट्यूब आणि याच्यामध्ये न विश्वास ठेवता किमान प्रत्येकाने आपल्या जवळच्या एखाद्या वैद्याकडे जाऊन प्रकृती आपली समजावून घ्यावी. त्याच्यानंतर मग आपल्याला काय चालतं आणि काय खाऊ नाही किंवा काय खावं किंवा साधारण रुटीन काय असायला हवं. म्हणजे एखाद्याला पित्त प्रकृती आहे, पित्ताचा त्रास आहे, त्याने म्हणावं की मी खूप उपास करणार तर नाही चालणार, ते पित्त वाढून त्याला त्रास होईल. मग उपास करा, उपासाला काही आपला विरोध नाहीये, पण मग अशा लोकांनी काय काळजी घ्यायला हवी, काय खायला हवं किंवा मग दिवसाची सुरुवात करताना कशा पद्धतीने करायला हवी की जेणेकरून तुम्हाला तुमच्या आजारांचा त्रास होणार नाही. सगळ्यांसाठी वातपित्त कफवाल्या सगळ्यांनाच पण हे नियम लागू आहेत. म्हणजे एखाद्याची कफ प्रकृती आहे आणि तो म्हणेल की मला केळच खायचं तर ते नाही चालू शकत, कारण कधीतरी चालतं पण मग ते कुठल्या वेळी चालतं, दिवसाच्या संध्याकाळी खावं की नाही खावं, सकाळी खावं की नाही खावं, वयाची अवस्था, कारण लहान मूल, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था यात सुद्धा वातपित्त कफाचे वाढणं आणि कमी होण्याचे प्रकार वेगळे आहेत. मी तो प्रश्न त्याच्यानंतर तुमच्या दिवसाच्या नुसार बदलतात, वयानुसार बदलतात, तुमच्या प्रकृतीनुसार बदलतात. तर हे जे छोटे छोटे जे एलिमेंट्स आहेत ना, हे जर प्रत्येकाने जाणून घेतले ना तर मला असं वाटतं की कदाचित आमची गरजच पडणार नाही कोणाला. नाही, पण तू आता एक मुद्दा म्हणालीस की वयानुसार, जसं की माझं समजा वात प्रकृती आहे पण माझं वय वाढल्यानंतर मी काही मेडिसिन्स घेते आयुष्यामध्ये, कधी आजारपणामुळे किंवा ह्याच्यामुळे, तर त्याच्यामध्ये पुन्हा पित्त प्रकृती ची वाढ होते का? म्हणजे तसं होऊ शकतं का? पित्त प्रधान कधीतरी पित्त बिघडणे किंवा पित्ताची वृद्धी होते तर ती ऋतूनुसार पण होत असते आणि वयानुसार तुम्ही जे काही सगळं आहार विहार करतात मूळ प्रकृती नसते बदलत. जे दोष आहेत ना ते दोष बदलतात. बरोबर. दोष तुमच्या आहारावरती आणि सगळ्याच्यावरती जे अवलंबून असतात ना, तसं आता समजा मी खूप मसाल्याचं खाल्लं तर मला पित्ताचा त्रास होणार आहे, मग तेवढ्या पुरतं पित्त बिघडलं, तुमची प्रकृती नाही बदलली. कारण प्रकृती तुम्ही जन्माला येतं तेव्हा जी फिक्स आहे मरेपर्यंत तीच राहते. त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण जे आहे ते वयानुसार, ऋतूनुसार, तुमच्या याच्यानुसार म्हणजे कालानुसार हे होत राहतं. बरोबर. आता वयाचा मुद्दा एक आला आपल्याला, आणि तसं तर स्त्रियांचं लग्न झाल्यानंतर स्पेशली त्यांच्यामध्ये शारीरिक बदल पण खूप जास्त होतात. जसं तू सांगितलंस की प्रकृती बदलत नाही पण शारीरिक बदल त्यांच्यामध्ये म्हणजे बाळांपणामुळे हार्मोनल चेंजेस वगैरे. आणि आता तर सध्या पोस्टपार्टम डिप्रेशन हा एक मुद्दा गाजतोय किंवा चर्चेला येतोय किंवा लोकांमध्ये त्याच्याबद्दल जास्त सजगता आलेली आहे जी पूर्वी नव्हती.
आयुर्वेदामध्ये ह्या संदर्भात काही सांगितलेलं आहे का? आहे ना. ॲक्च्युली कसं आहे, आमच्याकडे ना गर्भिणी परिचर्या आणि नंतर सुतिका परिचर्या. गर्भिणी म्हणजे प्रेग्नन्सी असताना जी काही तुम्ही परिचर्या या जी काही तुमचं रुटीन असायला पाहिजे, तुमच्या 9 महिन्यामध्ये शरीरात काय काय बदल होतात, त्या बाळाची डेव्हलपमेंटमध्ये 9 महिन्यात कसे कसे डेव्हलपमेंट होतात, त्याच्यानुसार तुमचा कसा आहार असायला हवा, तुम्ही त्याच्यामध्ये ॲडिशन तुमचं शरीर जे काम करतंय, एका जीवाला सांभाळताना दुसरा जीव पण सांभाळायचा, तर त्याला जी साधारण आपण म्हणून दुप्पट मेहनत, अगदी लेमॅन लँग्वेजमध्ये, की शरीर जे दुप्पट मेहनत करतं, तर त्याच्यासाठी तुमचा आहार विहार, तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं असायला हवं याचा विचार केला जातो. आणि त्याच्यानंतर मग तुमची डिलेव्हरी नंतर येते सुतिका परिचर्या, म्हणजे आपल्याच्यामध्ये बाळपणानंतर जे सगळं काळजी घेतल्या जाते, ही जर व्यवस्थित घेतल्या गेली ना, तर हे जे पोस्टपार्टम डिप्रेशन आणि याच्यानंतरचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे अगदी नगण्य होतील. कारण काय होतं ना, की आजकालच्या सगळ्या जनरेशनला म्हणा यूट्यूब पाहून म्हण किंवा बाहेरचं एक्सपोजर खूप जास्ती असल्यामुळे ना, जसं आता समजा मी कोणाला सांगितलं की 2 महिने आराम करायचा आहे, थंड पाण्यात हात घालायचा नाही, किंवा अगदी डायरेक्ट वारा अंगाला लावून नका देऊ, या सगळ्या ज्या गोष्टी तर या त्यांना आउटडेटेड वाटतात. पण हे सांगण्यामागचं कारण जे आहे, हे जर तुम्ही सायंटिफिकली समजावून घेतलं तर कदाचित ते फॉलो करतीलही, पण पहिल्यांदा जे सांगतात तिथेच धुडकवलं जातं. कारण जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा बरेचदा, आणि काय होतं ना, थोडंसं ट्रॅव्हलिंगचं एक्सपोजर जे वाढलं आहे, तर फॉरेनमध्ये ज्या दाखवल्या जातं की आज डिलिव्हरी झाली, दुसऱ्या दिवशी बाई 2 दिवसाचा मुलगा घेऊन हॉटेलमध्ये जेवायला जाते आहे. आणि हे प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी पण बघितलेलं आहे की अक्षरशः तान्हं बाळ असतं 2-3 दिवसाचं, त्याला तोंडामध्ये ते जे निपल सारखं असतं ते घालून आई बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाते, पण ते शरीर नाही साथ देत. तर त्या कुठेतरी शरीराच्या ज्या मर्यादा आहेत, या जर प्रत्येक मुलीने किंवा प्रत्येक बाईनी जी प्रेग्नंट आहे तिने हा जर विचार केला की हा जे सांगतात आहे हे माझ्या फायद्याचं, माझ्या बाळाच्या फायद्याचं आहे, हा जर विचार केला ना, तर पुढचे जे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते खरोखर कमी होतील. म्हणजे तेव्हा जे सांगायचेत ना आधी, म्हणजे आपली आजी किंवा आई सांगायची, म्हणजे इव्हन आपण पण मला असं वाटतं रीतसर फॉलो केलेलं आहे की नाही हे करायचं नाही म्हणजे नाही. आणि त्याचाच फायदा हा आहे की आज आपले वय जरी जास्त झालेले असतील ना तरी आपल्याला त्रास नाही कुठलाच. बरोबर आहे. म्हणजे सांधेदुखी झालं किंवा कमी वयामध्ये सगळे जॉईंट पेन होणं, मग हाडं ठिसूळ होणं, किंवा मग खूप एक्सेसिव्ह हेअर लॉस, या ज्या छोट्या छोट्या कंप्लेंट्स आहेत ना, या तुम्ही जर आधी काळजी घेतली ना तर नंतर नाही होत. आयुर्वेदिक औषधाच्या दृष्टीने मी विचारते, म्हणजे जसं हे काय काळजी घ्यायची घरचे लोक सांगतात, थंड पाण्यात हात घालू नये वगैरे, हे झालं. पण एक ज्याला आपण म्हणतो ना की जसं बाळाला गुटी हल्ली डॉक्टर म्हणतात की देऊच नका, म्हणजे सांगतात डॉक्टर. आता आयुर्वेदामध्ये ह्या गुटीबद्दल, कारण ह्या सगळ्या ज्या औषधच आहेत, पण डॉक्टर स्पष्ट सांगतात की गुटी देऊ नका बाळाला तुम्ही, कारण त्याच्या पोटाला ते सहन नाही होणार. नाही, कसं असतं ना की उलट त्याच्या विरुद्ध आम्ही सांगतो की बिलकुल गुटी द्या. 5व्या दिवशी 5वीची पूजा करा, घुटीच्या सामानाची पूजा करा आणि घुटी देणं. कारण घुटी कसं आहे ना, त्याच्यामध्ये जे औषधं सगळे वापरल्या जातात, 12-13 औषधं साधारण, ते त्याची पचनशक्ती, त्याच्या शरीरात तेव्हा जो तयार झालेला कफ आहे तो एक बाहेर निघण्यासाठी, त्याचं पोटातलं असताना जे वातावरण आहे ते आणि बाहेर निघाल्यानंतरचं वातावरण, याला त्याला अडॉप्ट करायला जी काही त्याच्या बॉडीला चेंजेस त्याच्यामध्ये होतात त्याला मदत करते ही गुटी. अच्छा. कारण काय होतं ना, पोटात असताना तो आईच्या पोटातून त्याला अन्न मिळतंय, बरोबर, इथे त्याची पचनशक्ती काम करते ना, कारण त्यात तो स्वतः दूध पितो आहे. मग आई जे खाईल आहे त्याचे गुणधर्म आईच्या दुधात उतरतात, मग ते त्या बाळाला दूध मिळतं, त्याचं पोषण त्याच्यावरती होतं. मग हिला जर समजा गॅसेस असतील तर ते गॅसेस त्या पोराला होतात, मग ते होऊ नये म्हणून काय, तर मग ती म्हणून घुटी. मग त्याला जंताचा त्रास होऊ नये, त्याचं पोट साफ व्हावं, त्याला गॅसेस होऊ नये, त्याला कफ होऊ नये, त्याला सर्दी खोकला होऊ नये,
त्याची बुद्धीची वाढ व्हावी, त्याचं वजन वाढावं, या सगळ्या दृष्टीने ती घुटी प्लॅन केली असते. आणि ती काही अशी काही वाटीभर द्यायची नसते, अगदी एक एक दोन दोन पेढा असतो. आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं त्याचा डोस वाढतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याच्यात गैर असं काही नाही की आणि त्यात असं कुठलंच हेवी मेटल किंवा टॉक्सिन त्याच्यात पोटात जातील किंवा टॉक्सिक त्याला पुढे काही होईल की किडनी टॉक्सिकेशन झालं, मग कशामध्ये लेड जमा झालं, हे प्रकार त्याच्यात कुठेही होणारे नाही आहे. सेफ मेडिसिन असतात सगळे. फक्त त्याची काळजी काय घ्यायची, जेव्हा आपण देतो की ते घुटीचं जे सगळं औषधं आहेत ते स्वच्छ धुवून पुसून कोरडे झाले पाहिजेत. बरोबर. तिथे हलगर्जीपणा केला ते झालं पाहिजे, त्याला तिथे हलगर्जीपणा केला की त्याला त्रास होणार. बरोबर आहे. स्वच्छता ती तर त्याची बेसिक त्याची स्वच्छता ठेवा की त्या बाळाला काहीही त्रास होत नाही. आणि बाळांपणानंतर बायकांनी म्हणजे मुलींनी काय काळजी घ्यावी खाण्यापिण्याच्या आहाराविषयी विचार. एक तर हलका आहार घ्यावा, ते पचायला हलका, ज्यांनी स्वतःला त्रास होणार नाही, आपल्या बाळाला त्रास. कारण कसं आहे ना, तुम्ही आता आई झालात, मग आपल्यावरती कोणीतरी अवलंबून आहे, तर पहिले त्याचा विचार आणि मग आपला. बरोबर आहे. हा पहिल्यांदा तिथे येणं गरजेचं आहे. आणि मग जिथे बाळाचा विचार येतो की तो सध्या लहान आहे, मी जरा छोले खाल्ले तर त्याला नक्की उद्या त्रास होणार, मग हे कंट्रोल मी माझ्या स्वतःवरती ठेवायला. हलका आहार घ्यावा, गरम पाणी प्यावं, मग खूप शिळं अन्न मुळातच खाऊ नये, शक्यतो देत पण नाही. ताजंच अन्न खावं, दोन्ही वेळ गरम खावं, चावून खावं घाईघाई न करता की, आणि पातळसर खावं, जेणेकरून स्वतःची पण जी पचनशक्ती, स्वतःचं शरीर जे कमकुवत झालं असतं त्याला पण कमी श्रम करावे लागतील. आणि पॅरलली त्या बाळाला पण सगळं मिळेल. पण फक्त जड पदार्थ नाही खाऊ नये. 6 महिना तरी ही काळजी, किमान 6 ते म्हणजे 2 महिने आयडियली घ्यायला पाहिजे काळजी सगळी. 2 महिन्यानंतर तुम्ही हळूहळू करत सगळं तुमचं रुटीन करू शकता. पण अगदीच जिथे 2 महिने नाही शक्य, तिथे 1.5-1.5 महिना तरी पाळावा. हल्ली मुलींना लगेच ऑफिसमध्ये जाण्याची आजकाल मिळते, प्रेग्नन्सीच्या मध्ये सुट्ट्या मिळतात, पण असतं मुलींना घाई असते सगळ्या गोष्टी, जरा लवकर मोकळं व्हायचं असतं थोडंसं. म्हणून मी हा प्रश्न विचारला. आणि आता पुढचा त्याला लागूनचा प्रश्न म्हणजे जन्मजातच मुलांमध्ये काही दोष असणं हा भाग वेगळा, पण नंतर आता आपण एक ओबेसिटीचा फार मोठा प्रश्न आपण पाहतो की लहानपणापासूनच मुलांमध्ये ओबेसिटीमध्ये खूप जास्त प्रमाण जास्त झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं ना की आता तू जसं म्हणालीस तसं की इतकी साधनांची उपलब्धता आहे, इतक्या ठिकाणाहून माहिती मिळते, आणि मग आया काय करतात की प्रत्येक पाहिलं की हे करून बघूयात त्याने काही फरक पडतोय का, ते करून बघूयात त्याने काही फरक पडतोय का, असं करून अर्थात प्रत्येकाला असं वाटत असतं की त्याच्यावरती काहीतरी. तर जेव्हा असं लक्षात येते की मूल ओबेसिटीकडे चाललेलं आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये आयुर्वेदामध्ये काय काळजी सांगितलेली आहे? हे बघ, आयुर्वेदामध्ये काळजीपेक्षा ना इथे थोडासा मी म्हणेन की आईचा रोल जास्ती आहे. कारण जेव्हा तुम्हाला दिसतंय की तुमचं मूल जरा लठ्ठपणाकडे झुकतं आहे, तर त्याला कुठल्या तरी फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये पहिले एंगेज करणं, त्याचं खाण्याचं प्रमाण कसं आहे, म्हणजे त्याचं जर जंक फूडकडे कल जास्ती असेल तर त्याला ते समजावून सांगणं आणि शक्यतो जंक फूड अवॉइड करणं. तो जर शाळेत ॲक्टिव्हिटी होतात म्हणून बाहेर करायच्या नाहीत असं न करता त्याला कुठेतरी वेगळ्याने त्याला एंगेज करा, कुठल्या तरी फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये. त्याला सायकल चालवायला लावा, दोरीवरच्या उड्या, व्यायाम सांगा, स्विमिंग सांगा, कुठलंही त्याला एखाद्या स्पोर्ट्समध्ये तुम्ही, जेणेकरून त्याला ती शारीरिक त्याची हे होईल, हालचाल होईल आहे. तो TV किंवा फोन जास्त पाहत असेल, बसून बैठ जर जास्ती याच्याकडे कल असेल तर तो त्याचा पहिल्यांदा तिथे मोडा आणि नंतर खाण्यावरती. हे लहान मुलांचं झालं. पण आता असं आहे की वजन माझं ऑलरेडी, लहान मुलांबद्दल झालं, पण ऑलरेडी ज्यांचं वजन वाढलेलं आहे आणि वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात, मुली काय मुलं काय, आणि मग ते असं पाहून अमुक काढा घेतला की त्याने फरक पडतो, तमुक काढा घेतला की ह्याने फरक पडतो. तर तुमच्या आचारामध्ये बदल केले पाहिजेत हे तर सगळ्यांना कळत असतं, सगळ्यांना माहिती पण असतं, पण असं असतं की मला रिझल्टच मिळत नाही. आणि मग त्याच्यासाठी मग हे काढ्यांचा किंवा जे तू सांगितलंस की असं विविध माध्यमातून जे सांगितले जातात, तर असा खरंच स्पेसिफिक काही काढा आहे का आयुर्वेदामध्ये की ज्याने वजन आटोक्यात आणता येईल? नाही, कसं आहे ना, बघ,
पुन्हा आपण पहिल्याच मुद्द्यावरती चालतो, प्रकृती. काढे औषधं भरपूर आहेत, पण पहिल्यांदा तुमची प्रकृती काय, त्याच्यानुसार तुम्हाला कोणते चालणारे औषधं आहेत ते कन्सल्ट करूनच घेणे. अच्छा. कारण काय होतं ना की मध्ये, आता तुला जर माहिती असेल, 1-2 किंवा 5 वर्षापूर्वीचा मी जिरं, मेथी आणि ओवा याचा खूप ट्रेंड होता. अजूनही आहे, वजन कमी करायला. आता दालचिनी त्याच्यामध्ये ऍड झाली आहे की दालचिनी. पण याचा काय झालं ना, हा जो काही फॉर्म्युला ज्यांनी कोणी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलेला असेल, हा ब्लाइंडली फॉलो झाला. कोणी हा विचार केला नाही की हा मला इतका गरम काढा किंवा गरम हे औषधं मला सहन होतील की नाही. आणि मग याचा परिणाम काय झाला तर एक 4-6 महिने तर छान सगळ्यांना की नाही छान वाटतंय. नंतर सगळ्यांना त्याच्यातल्या ज्यांची प्रकृती पित्त प्रकृती होती किंवा ज्यांना हे सगळं गरम प्रकरण नाही सहन झालं, त्यांना पाईल्स आणि बाकीचे त्रास सुरू झाले. तर म्हणून कुठलंही औषध घेताना, कितीही ओबेसिटी कमी करणारे, कितीही मेदोहर गुळ किंवा मेदारी किंवा जेवढ्या कुठल्या टीव्हीवरती ऍडव्हर्टाईज येत असतील की ज्याच्यामध्ये सांगितलंय की वजन कमी करा, त्यातले कंटेंट आपल्या प्रकृतीला झेपतील की नाही, पहिल्यांदा हा विचार करून डॉक्टरांकडे जाऊन कन्सल्ट करून त्यांच्या कन्सल्टिंगनी औषधं घेणे. आहेत औषधं नाही अशातला भाग नाहीये, औषधं आहेत. काही सुरेख फॉर्म्युले आहेत की ज्यांनी खरोखर रिझल्ट दिसतात. पण तुम्हाला तुमचा व्यायाम आणि प्रकृती कशी आहे, प्रकृती तुमची तपासून ते औषधं घेणे आणि सोबत तुमच्या खाण्यावरती कंट्रोल. बरोबर आहे. म्हणजे अगदी दीक्षिते फॉलो करू नका, अगदी दिवेकरी फॉलो करू नका. तुमची प्रकृती पाहून तुम्ही हे करा, काय सूट होईल ते पाहून मग त्याला जोडीला औषधं. फक्त औषधांनी होत नाही, नुसत्या डाएटनी पण होत नाही आणि नुसत्या व्यायामाने पण होत नाही. हे तिन्ही जेव्हा हा ट्रायंगल बसतो तेव्हा वजन कमी होतं. आता जसं काढ्यांचा ट्रेंड आहे तसं साखर बंद करणे पण एक हे आहे की गुळाचा वापर तुम्ही करा. तर ह्या बाबतीत काय सांगशील? नाही, ऍक्च्युअली कसं आहे ना ग, साखरेमध्ये पण खडी साखर चालते. कारण काय होतं ना, जेव्हा साखर तयार होते तर आपण जी वापरतो ना त्याही खूप हायली प्रोसेस्ड आहे. सल्फर आणि या सगळ्यांनी ती त्याचा पांढरं अजून हे होण्यासाठी ती प्रोसेस असते. तर त्याच्यामुळे त्याचे जे रिफाइंड जे सगळे त्याचे दुष्परिणाम आहेत ते शरीरावर होऊ नये म्हणून मग साखरेपेक्षा गुळ बरा. मग ते फक्त दगडापेक्षा वीट मऊ एवढाच आहे. म्हणजे असं नाहीये की गुळच वापरला पाहिजे किंवा फक्त साखरच, असं नाही. वजन कमी करायचं तर सगळंच गोड वाईट. हो बरोबर आहे. पण त्यातल्या त्यात मग काय ऑप्शन, तर मग साखर जिथे वापरायची तिथे खडी साखर वापरा. मग जिथे साखरेला तुम्ही गुळाने रिप्लेस करू शकता त्यातही ऑर्गॅनिक गुळ असेल तर जास्तीत चांगला. कारण जेवढं कमीत कमी प्रोसेसिंग वाला वापरू ना तेवढे केमिकल्स आणि तेवढ्या सगळ्या गोष्टी. कारण मुळात आपण जे सगळं खातो ना सगळं हायब्रिड खातो. बरोबर. सगळ्या याच्यामध्ये अतिशय फवारे, सगळ्या कीटकनाशकं वापरलेले आहेत. मग कुठेतरी त्याला बरा ऑप्शन देता येईल का हे फक्त शोधणं आपलं गरजेचं आहे. बरोबर. कारण आपण टाळू शकत नाही ना या गोष्टी. तुम्ही भाजीपाला टाळू शकत नाही खाणं. मग त्यातल्या त्यात कुठे जरा चांगला मिळत असेल, किमान ताजा मिळत असेल असा घेणे. ऑप्शन्स कडे जरा डोळसपणे बघणं जास्ती गरजेचं आहे. जसं साखर गुळाचा तसा मिठाचा पण एक खूप हल्ली चर्चेला विषय आहे की सैंधव मीठच फक्त खा असं सांगितलं जातं. तर सैंधव चांगलंच आहे. म्हणजे जे आयुर्वेदामध्ये ज्या सगळ्यातल्या श्रेष्ठ गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत ना, म्हणजे तांदूळामध्ये कुठला श्रेष्ठ, आपलं मुदग म्हणजे डाळींमध्ये काय श्रेष्ठ, भाज्यांमध्ये काय श्रेष्ठ, तर असं मिठामध्ये सैंधव श्रेष्ठ आहेच. पण ते व्यवस्थित मिळणं पण गरजेचं आहे. आपण कसं होतं ना की बाहेर ठेला लागलेला आहे मिठाचा आणि तिथनं अनप्रोसेस्ड तुम्ही घेत असाल तर मग तुमच्या शरीरात इम्प्युरिटी जास्ती जाते. त्याच्या फायद्यापेक्षा त्याचे तोटेच जास्त. पण आयोडीनचा म्हणजे आयोडीन शरीराला आवश्यक आहे. जाहिरात केली जाते ना मिठाची की आयोडीन युक्त वगैरे. तर मग सैंधव मीठ फक्त वापरलं आणि आपण प्रोसेस्ड मीठ आपण नाही वापरले तर हे आयोडीनचं प्रमाण सैंधव मिठामध्ये योग्य असतं का? असतं. आयोडीन त्याच्यामध्ये पण आहे. पण कसं होतं ना की प्रत्येकालाच त्याची चव जमेल असं नाही.
खारट प्रमाण सैंधवाचं जास्ती आहे. हा नाही, तो चव हा मुद्दा वेगळा झाला. पण आपण औषधाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतोय तर म्हणजे सैंधव मीठ हे श्रेष्ठच. आता तू जसा उल्लेख केलास तसं सांगच तू आता की भाजी कुठली श्रेष्ठ, डाळीतली कुठली डाळ श्रेष्ठ, एकदा सांगच. सैंधव श्रेष्ठ तसं याच्यामध्ये तांदूळ जे आपण वापरतो ना त्याच्यामध्ये साठी साळी म्हणजे साठीचे जे तांदूळ असतात ते चांगले आहेत. त्याच्यानंतर मुगाची डाळ चांगली. तर असे सगळे याच्यामध्ये दिलात म्हणजे अक्षरशः तुला आश्चर्य वाटेल की याच्यामध्ये पण आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे की म्हणजे मांसा म्हणजे ज्यांचे नॉन व्हेजिटेरियन आहेत तर यांच्यासाठी कोणतं मांस श्रेष्ठ आणि कोणतं खायचं आणि कोणतं खाऊ नये ते अग्रसंग्रह म्हणून एक आयुर्वेदामध्ये एक आहे की ज्याच्यामध्ये सगळ्याच्यातले श्रेष्ठत्व दिले आहे. म्हणजे दुधामध्ये गोदूध दुग्ध चांगलं, मग तूप चांगलं, मग इकडे कुठलं तुम्ही दूध पिऊ नये तर मग बकरीचं दूध किंवा मेंढीचं दूध ज्याला म्हणतो आपण तर ते वापरू नये. मग याच्यामध्ये आपलं काय म्हणतो मधामध्ये कुठलं मध चांगलं, कारण सगळ्याच प्रकारचे मिळतात ना. त्याच्यामुळे सगळे आणि हे सगळे आहे फक्त ना थोडासा डोळस कुठेतरी. पण म्हणजे प्रत्येक प्रॉडक्ट घेताना तुम्ही तो विचार करून घ्यायला हवा. ऍटलिस्ट कसं आहे ना की तुम्ही जे मार्केट फूड घेता त्याच्यामध्ये जी मागची जी न्यूट्रिशनल वाली जी लिस्ट असते ना ती एकदा डोळस पाहावी की त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह कोणते आहेत, किती आहेत. किमान कमीत कमी प्रिझर्वेटिव्ह असलेलं वापरावं की जेणेकरून तुमच्या पोटामध्ये त्यातल्या त्यात कमी टॉक्सिन्स जातील. कारण जेवढे प्रिझर्वेटिव्ह जास्ती ना तेवढा त्याचा प्रिझर्वेशनचा काळ जास्ती, हे तेवढं तुम्ही शिळं खाताय. बरोबर आहे. तर त्यामुळे ते बघून थोडंसं न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत, कुठे ट्रान्स फॅटी ऍसिड आहे का की कुठे नाही आहे. तर हेच थोडंसं याचा विचार करून जर घेतलं कुठलंही वस्तू म्हणजे तेल काय किंवा कुठलंही की ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड नाहीत ते चांगले शक्यतोवर. तर मग असा विचार करून जर आपण कुठली वस्तू घेतली तर किमान आपण आपल्या पुरतं का होईना पण योग्य तर आणतो आहे घरात. बरोबर आहे. आता आपण ओबेसिटी बद्दल बोललो, बाकीच्या गोष्टी, तसं अजून एक कळीचा मुद्दा म्हणजे स्किन केअर. बरोबर. स्किन केअर बद्दल तू काय सांगशील, कशी काळजी घ्यावी ठराविक वयानंतर सुद्धा आणि तरुण वयात सुद्धा ज्यांना पिंपल्स आहेत त्याच्यासाठी काय उपाय आयुर्वेदामध्ये घरगुती ज्याला आपण आजीचा म्हणतो तर त्याच्यासाठी सुद्धा स्किन केअरसाठी. आणि 50 नंतर सुद्धा स्किन लूज पडायला लागते किंवा तो रिंकल्स दिसायला लागतात. आणि त्याही पेक्षा ना मला एक जास्त जो प्रश्न वाटतो तो म्हणजे ठराविक वयानंतर खूप कोरडेपणा येतो त्वचेला. तर त्या कोरडेपणावरती काय उपाय करावा, असे 1-2-3 प्रश्नांची उत्तर. हे बघ, कोरडेपणानं हा जसं तर वार्धक्याकडे गेलो की वात वाढतो आणि वात वाढला की रुक्षता वाढते. तो वाढू नये किंवा तुमची स्किन जर तुम्हाला खरोखर असं वाटत असेल की लाईफ लॉंग किंवा लॉंग लास्टिंग चांगली राहावी त्याला खूप सोपा उपाय आहे. लहानपणापासून किंवा नाही लहानपणापासून जर समजा झालं जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा, आणि एक साधारण असं म्हणेन की 40 नंतर प्रत्येकाने अभ्यंग करावा. अभ्यंग म्हणजे सकाळी तेल लावायचं शरीराला, मालिश करायची अगदी हलक्यात आणि खूप काही त्याला जोर लावून मेहनतीने करायची नाही. ते तेल अंगात मुरलं की आपली आंघोळ करा. यांनी तुमच्या स्किनला जो ड्रायनेस आहे त्याचं लस्टर जाणे आहे किंवा त्याला रिंकल्स येणं आहे हे सगळे प्रकार या एका छोट्याशा उपायाने घालवू शकता. जे आपण स्पा साठी म्हणजे इतके हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा 100 रुपयात काम होईल असा उपाय आहे. आणि तरुण वयातले हे मुरुम काय होतं ना, एक तर वयानुसार पिंपल्स येतात. काही जणांना हार्मोनल चेंजेसमुळे खूप जास्त इरप्शन असतं, काहींची स्किनच मुळात खूप ऑइली असते म्हणून पिंपल्स येतात. तर आपली त्वचा कुठली, त्याचा कुठला प्रकार हे ओळखून त्याची काळजी घेणे. आणि दुसरं असं की जेव्हा पिंपल्स येतात ना ते जेव्हा मोठे असतात तर शक्यतोवर सगळ्या तरुण मुलींना हा सल्ला आहे की नख लावू नये. कारण त्यांना ती फोडायची ना खूप घाई असते आणि ते नख लागलं की त्याचा डाग बसतो. मग ते फोडायचं कसं ना तर डॉक्टरकडे जायचं, त्याच्याकडनं शिकून घ्या तो कधी आणि कसा फोडायचा. कारण त्याच्या आतमध्ये एक छोटीशी बी आहे,
ती निघाली ना की पिंपल पुन्हा येत नाही. ती जोपर्यंत आहे तोपर्यंत तो पिंपल तिथे येणार आणि त्रास देणार. आणि मग असे वारंवार येऊन मग ते सगळे खड्डे पडायला लागतात. मग त्याच्यावरती मग लेझर घे, तर बाकीचे ट्रीटमेंट घे, हे सगळे प्रकार होतात. मुळात जर मला ऑइली खाल्ल्याने त्रास होतो आहे तर मी कुठेतरी पहिले खाणं कमी करेन. खूप 100 प्रकारचे फेस वॉश किंवा खूप जेवढी काय म्हणू त्याला आपण ऍडव्हर्टाइजमेंट, नैसर्गिक फेस वॉश काय सांगशील तू, जेवढी ऍडव्हर्टाइजमेंट किंवा हे याच्या मागे बळी न पडता मला काय चालतं, ते सगळ्यात सोपा आणि छान उपाय आहे दूध बेसन. हळद दूध बेसन याच्यासारखं छान क्लिन्झिंग कुठलं नाही. ज्यांना बेसन शक्य नाही, मसुरीची डाळ पण तशीच छान काम करते. पण कोरडेपणा त्याच्यामुळे काही जणांना येतो, पण नाही तर तुम्ही कमी प्रमाणात वापरा. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये किंवा मिक्स करा बेसन आणि म्हणजे हरभरा आणि मसूर असे मिक्स करून पण वापरू शकतो. किंवा तुम्हाला जर माहिती शक्य असेल तर अगदी तुमच्या जवळ कोणी चांगला डॉक्टर असेल त्याच्याकडे जा, तुमची स्किन दाखवून त्याच्याकडनं प्रिस्क्रिप्शन बनवून एखादा फेस पॅक आणि हे तयार करून घ्या. कारण कसं आहे ना, खूप आहेत. प्रकृती तुम्हाला माहिती झाली की तुम्हाला त्याच्यावरती घरगुती उपाय पण भरपूर सांगता येतात. म्हणजे खूप कशाला दूर जायचं. अगदी जेव्हा टॅनिंगसाठी खूप अँटी टॅन आणि हे सगळे प्रकार वापरतो, घरातला बटाटा पण अँटी टॅन म्हणजे ह्याचं टॅनिंग कमी करायचं काम करतो. अच्छा. बटाटा किसायचा, त्याचा जो रस आहे तो रस लावला की स्किन स्वच्छ होते. अच्छा. काकडी आहे, बटाटा आहे, टमाटर आहे, घरगुती लिंबू आहे, संत्रा आहे, संत्र्याचं साल आहे, हे सगळे क्लिन्झिंगचे कामं करतात. मग महागडी क्लिन्झिंग प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा हे घरगुती वापरा. आणि कसं आहे ना, याच्यामध्ये नॅचरल क्लिन्झिंग आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्याचा हार्शनेस कमी आहे. जेव्हा नकळत्या वयात हे सगळे सुरू होतात ना प्रकार, मग तेव्हा मी काय करू आणि किती लवकर बरं होऊ, मग त्याच्यापेक्षा हे नॅचरली थोडा 4 दिवस वेळ लागेल. बरोबर. पण जे होईल ते किमान नुकसानदायक नाही. आयुर्वेदाबद्दल असं म्हटलं जातं की खूप वेळ लागतो म्हणजे एखाद्या आजारावरती उपचार. तर मला असं वाटतं आयुर्वेदिक ही जीवन पद्धती आहे. म्हणजे आजार होऊ नये ह्याच्यासाठीच जास्त सांगितलं जातं आयुर्वेदामध्ये. उपाय आहेत आज असं नाही आहे, उपाय नाही, फास्ट रिलीफही आहे. आता काळानुसार जे सगळे शोध लागतात आहेत, जे रिसर्च होतात आहेत, काही औषधं अशी आहेत की जे अगदी ताबडतोब दुखणं बरं करणारे, एखादा आजारात इन्स्टंट ज्याला रिलीफ म्हणतो अशा पण ट्रीटमेंट आहेत, प्रोव्हायडेड तेवढं लोकांना त्याच्याबद्दल ज्ञान असतं. आता थायरॉइडचं पण असं असतं म्हणजे की थायरॉइडची गोळी वर्षानुवर्ष एखादी गोळी चालू असते. समजा 50 चालू आहे, 25 असेल, पण त्याच्याऐवजी जर आयुर्वेदाकडे जायचं म्हटलं तर एकतर असं करू शकतो का की ॲलोपॅथीच्या ऐवजी आपण आयुर्वेदिक गोळी, कारण त्याची आणि त्या गोळीची हे स्ट्रेंथ जी आहे ती सेम असते का, एक प्रश्न असा. कारण हा मुद्दा मी का विचारला की जसं आपण म्हणतो की ॲलोपॅथीमध्ये फास्ट हे असतं आणि आयुर्वेदामध्ये कम्पॅरेटिव्हली, तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम क्रिएट होण्याची शक्यता नसते ना. म्हणजे थायरॉइड, स्पेशली थायरॉइड कसं असतं ना की जेव्हा एखाद्याच्यावरून म्हणजे शिफ्ट करायचं आहे तर तो सडन स्विच असतो, तो तुम्ही कुठेतरी टॅपर करत 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 तुम्ही एक पद्धत सोडता आणि दुसरी पद्धत अडॅप्ट करता. त्याच्यामुळे याचा वॉशआउट पिरियड व्हायच्या आधी याचा डोस तुमच्या शरीरात तेवढा गेलेला असतो. आणि मुळात जेव्हा तुम्ही थायरॉक्झिन कुठलंही घेता, तर जेव्हा ॲलोपॅथी मधलं घेता ना तर ते डायरेक्ट हार्मोनच आहे. आमच्याकडे कुठलंच हार्मोन नाही. आम्ही त्या ऑर्गनला काम करायला हे करतो की त्याचं सिक्रेशन व्हायला हवं, त्याचं सिक्रेशन जसं सुधरेल, त्याचं फंक्शन सुधरेल, आपोआप थायरॉइड सिक्रेट व्हायला लागेल. मुळात दोन पद्धत घेता येईल का, सप्लिमेंट म्हणून घेता येतं आणि जर प्रमाण कमी असेल तर हळूहळू स्विच होता येतं. कसं आहे ना, दोन वेगवेगळ्या विचारसरणी ज्याला म्हणू ना असं आहे. म्हणजे हे आहे की याला डायरेक्ट रिप्लेसमेंट आहे, आम्ही डायरेक्ट रिप्लेसमेंट न देता आम्ही त्यालाच काम करायला हे करतो. बरोबर आहे. पण म्हणजे समजा एखादी गोळी घेतोय ॲलोपॅथीची, थायरॉक्स 50 किंवा जी काय असेल ती,
तर त्याच्या बरोबरीने मग आयुर्वेदाची सुद्धा सुरू करायची आणि मग साधारण हळूहळू टेस्ट करून रिपोर्ट्स बघून मग हळूहळू तो पूर्ण स्विच करता येतो. सडन कुठलंच नसतं नाही करायचं. कारण कसं आहे ना की त्या याला अडॅप्ट व्हायला आणि तुमचं बाकीचं पण लाईफ आणि सगळं शेड्यूल डिस्टर्ब न होऊ देता हा चेंज करायचा असतो. पण त्या 2-2 गोळ्या घेतल्यामुळे काही नाही साधारण आतापर्यंत तर माझ्या बघण्यात म्हणजे कोणी नाही आलं आतापर्यंत की असं स्विच केला आणि स्विच केल्यामुळे नाही, दोन्ही सोबत सुरू केलेल्या आहेत आणि काही वेगळाच तिसरा त्रास उद्भवला असं आतापर्यंत माझ्या पाहण्यात तरी नाही. सुरुवातीपासून नाही. आता समजा मी आहे 10 वर्ष झाले ॲलोपॅथी घेतेय. नाही आहेत ना असेच येतात पेशंट. तर आता मला असं वाटतं आयुर्वेदाकडे वळायचंय तर मग करता येतं तसं पण करता येतं हळूहळू करता येतं. अच्छा. आणि आता अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे की आहारामध्ये काय बदल केले पाहिजेत आत्ता सध्याच्या जे आपण जंक फूड खाल्लं नाही पाहिजे हे तर माहितीच आहे, पण मला तुझ्याकडून हे हवंय की अमुक एक गोष्ट जी स्पेसिफिक ही घेतलीच पाहिजे, मस्ट आहे तुमच्या आहारामध्ये, आणि ही जी गोष्ट आहे ती नाही घेतली पाहिजे, वर्ज केली पाहिजे अशी. नाही ऍक्च्युली कसं आहे सांगू का, म्हणजे हे खाऊच नये किंवा हे खावं असं नाही. आपला चौरस जो आहार आहे, षड्रसात्मक जो आहार सांगितलेला आहे, तर तुम्ही साधारण 24 तासामध्ये तुमच्या पोटात सगळे रस जायला हवेत. म्हणजे वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर जे आपलं बेसिक जेवण आहे तर हे तुमच्या पोटात जायला हवंच. फक्त अवॉइड काय करायचं तर तुमच्या आजारानुसार तुम्ही अवॉइड करू शकता. म्हणजे जसं बीपीचा त्रास आहे तर मग बीपीच्या लोकांनी कुठली प्रिकॉशन घ्यायची तर वरनं मीठ नाही खायचं, किंवा तुम्ही तुमच्या आहारातलं पापड बिस्किट आणि लोणचं हे जर 3 प्रमाण हे जर कमी केले तर तुमच्या याच्यातलं 50% जवळजवळ मिठाचं प्रमाण कमी होतं. तर मग या गोष्टी तुम्ही तुमच्या याच्यानुसार अडॅप्ट करायला हव्या किंवा चेंज, किंवा काही जरी झालं म्हणजे अगदी एखाद दिवशी एखाद्या पदार्थात मीठ टाकायला विसरलो तरी पण कुठेतरी हे डोक्यात ठेवा की नाही मी वरून मीठ नाही खाणार, आज अळणी खाईन पण मी मीठ नाही घेणार. म्हणजे हे कुठेतरी स्वतःला बंधन हवं की वरून मीठ नाही खायचं म्हणजे नाही खायचं. अच्छा. गोडामध्ये पण मी खाईन, मी प्रमाणात खाईन, कुठलं तरी एकच खाईन एका दिवशी. खूप गोड आवडतं मला पण आवडतं, पण मग कुठेतरी मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करायला हवं की मी आज एकच खाईन. शिवाय प्रत्येकाने ना हे बघायला हवं की माझ्या घरात कोणते कोणते आजार आहेत हेरिडिटरी. म्हणजे जसं आता मला माहिती की माझ्याकडे माझ्या आईबाबांना शुगर बीपी दोन्ही आहे, तर मला हे होण्याची शक्यता आहे. तर मी हे जेवढ्या लवकर ऍक्सेप्ट करीन की हा मला आत्ता नाही, 40 पार केल्यानंतर मला होऊ शकतो, तर मग मी आज वयाच्या 30व्या वर्षीपासून काय प्रिकॉशन घेऊ शकते. बरोबर आहे. हा जर प्रत्येकाने विचार केला, जसं एखाद्याच्या घरात हार्ट डिझीजची हेरिडिटरी आहे, मग मला तो आजार होऊ नये म्हणून मी काय प्रिकॉशन घ्यायला हवी, मग मी तसे व्यायाम करायला हवे, मग मी त्याच्यानुसार त्याच्याशी लागणाऱ्या टेस्ट वरचेवर किमान वर्षातून एकदा करायला हव्यात. किमान त्याच्यासाठी मला जर एक अर्धा तास रोज पायी चालायचं आहे किंवा मला प्राणायाम करायचा आहे तर हे मी नेटाने पाळीन. जे व्हायचं ते टाळू शकत नाही, पण किमान आपण त्याला लांबवू शकतो. बरोबर. आपली जी काही लाईफस्टाईल आहे ती जर आपण मेंटेन केली, म्हणजे रोज व्यवस्थित व्यायाम केला, खाणं पिणं आपलं व्यवस्थित असलं, कधीतरी सगळेजण बाहेर जातात, बरोबर, पण अगदी वरचेवर बाहेर न जाता त्यातल्या त्यात घरी काय आपण करू शकतो, त्यातल्या त्यात अजून त्याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज काय ऍड करून आपण आपल्या घरात बनवू शकतो. हा जर विचार केला तर आपण फक्त आज होणारा आजार आपण 10 वर्ष 20 वर्ष लांबवू शकतो. बरोबर. आणि तेवढंच अजून चांगलं आयुष्य जगता येईल बिना गोळ्यांचं. चांगलं आयुष्य म्हणजे वाईट कोणी जगत नसतं, पण किमान बिना गोळ्यांचं. आणि गोळ्यांचं नाही म्हटलं तरी साईड इफेक्ट ते सगळे आहेत. आणि दुसरं असं ना की मला एक असं म्हणजे सांगायला आवडेल की जो पंचकर्माचा जो एक भाग आहे दिलेला आयुर्वेदामध्ये, तर आपल्या प्रकृतीनुसार किमान प्रत्येकाने वर्षातनं एकदा तरी एक कुठलं तरी जरी कर्म केलं ना, नाही 5 शक्य, किमान एक जरी. पंचकर्माबद्दल थोडीशी माहिती सांग. पंचकर्म म्हणजे काय, ऍक्च्युली 5 कर्म आहेत, ज्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण असे 5 आहेत. तर हे प्रत्येक आजारावरचे वेगवेगळे आहेत. म्हणजे सगळ्यांनाच काही 5
करावे लागतात असं नाही आहे. बस्ती म्हणजे काय केलं? बस्ती म्हणजे एनिमा, वमन म्हणजे उलटी करून घेणे, विरेचन म्हणजे लूज मोशन करून घेणे, नस्य म्हणजे नाकात औषधं टाकलं जातं, आणि रक्तमोक्षण म्हणजे जिथे स्किन किंवा पित्त अशाशी रिलेटेड जे असे आजार आहेत किंवा ब्लड वेसलशी रिलेटेड काही आजार आहेत त्या तिथे रक्तमोक्षण केलं जातं, म्हणजे लीच लावल्या जाते किंवा मग व्हेन टॅपिंग करून किंवा वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत, तर त्याने तो आजार पाहून ते ठरवलं जातं. पण किमान एक जरी कर्म केलं ना तर तुम्ही तुमचं नक्की शरीर तारुण्याकडे नेण्याला मदत होते. कारण कसं आहे ना, टॉक्सिन्स शरीरातनं बाहेर पडतात. तर मग ते पुन्हा सगळ्या याच्यामध्ये सगळीकडे फिरून एकच येतं की सल्ल्यांनी करावं, ते तुमची तब्येत बघून सगळं करून की तुम्हाला काय म्हणजे कोणतं कर्म तुम्हाला चालतं, तुमची प्रकृती पाहून ते ठरवलं जातं, तुमचा आजार पाहून ठरवला जातो. आणि मग ऋतू, कारण पंचकर्मामध्ये ऋतू व्हायटल रोल प्ले करतो. कारण कोणत्या ऋतूमध्ये काय वाढतं आणि त्याच्यानुसार कोणतं करायचं. व्याधीनुसार तर आहेच, पण ज्यांना काही नाही, मला सहज करायचं, मला काहीच नाही पण मला पंचकर्म करायचं आहे, मग मी माझी प्रकृती पाहून मग ठरवल्या जाईल की मला कोणतं करायचं आणि कोणत्या ऋतूत करायचं. बरोबर. असं आता एक बोलताना तू उल्लेख केलास की ॲलोपॅथीमध्ये डायरेक्ट हार्मोन्स म्हणजे थायरॉइडच्या संदर्भात डायरेक्ट हार्मोन दिले जातात आणि आम्ही ते होऊच नाहीये, म्हणजे त्यांनी ती त्या ऑर्गननी ती ते क्रिया करावी म्हणून प्रयत्न केला जातो आयुर्वेदातला. तर आता एक नवीन खूप जास्त म्हणजे आपल्याकडे आता सध्या तर बाह्य सौंदर्याला ज्याला आपण म्हणतो की चेहरा खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामुळे प्लास्टिक सर्जरी असू देत किंवा हल्ली तर खूप वेगवेगळ्या प्रकार निघालेले आहेत. स्किन टाईटनिंगसाठी असू देत, रिंकल कमी करण्यासाठी असू देत, तर ते बोटॉक्स आहे आणि ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ते तू जसं म्हणालीस तसं की ते डायरेक्ट ते करतात. तर मला तुला हे विचारायचं आहे की आयुर्वेदामधला एखादा सोपा की सर्वसाधारण सगळ्यांना चालू शकेल आणि सोपा असा एखादा जर पॅक स्किन टाईटनिंगसाठी म्हणा किंवा स्किन केअरसाठी जर तू सांगितलास तर मला जास्त आवडेल. म्हणजे प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी गृहीत धरूयात आपण त्याच्या, म्हणजे इथे आम्ही कुठेही असं क्लेम करत नाही आहोत की हा सगळ्यांना चालेल, पण एक नॉर्मल स्किनसाठी की फार तेलकट नाही, फार कोरडी नाही आणि अशा एक्स्ट्रीम नसलेल्या नॉर्मल स्किनसाठी आयुर्वेदामध्ये असा एक स्किन केअरसाठी एखादा पॅक जर तू सांगितलास. नाही, जे मगाशी सांगितलं तेच दूध बेसन घरगुती एकदम चांगलं, त्यात अजून व्हेरिएशन्स कसे करता येतील हे सांगते. की जसं आता टॅनिंग वाढलाय तर मग तुम्ही त्याच्यामध्ये बटाट्याचा किस घाला, त्याचा इधर किस किंवा त्याचा रस, बटाट्याचा रस घाला, दुधाचं प्रमाण कमी करून म्हणजे बेसन त्याच्यात भिजवा, किंवा तुम्ही थोडी कॉफी घालू शकता किंवा त्याच्यामध्ये मध घालू शकता. तर असे जे छोटे छोटे व्हेरिएशन्स आहेत ना ते तुम्ही आपापल्या त्रासानुसार किंवा कशासाठी टाईपनुसार बदलवू शकतो आपण. पण कसं आहे, आणि कुठलाच पॅक जो असतो ना तसा खूप वाळू द्यायचा नाही, म्हणजे म्हणजे सुकत आला ना की काढायचा, नाहीतर मग ती स्किन ओढल्या जाते आणि मग त्रास होतो. तर मग हे जे छोटे छोटे जे व्हेरिएशन्स आहेत, म्हणजे साधं हे करायचं असेल, आपलं टॅनिंग दूर करायचं आहे तर तांदूळाची पिठी आणि बटाट्याचा रस हे मिक्स करून जरी लावलं तरी पण टॅनिंग कमी होतं, स्किन टाईटचं पण काम करतं. ज्यांना थोडासा उजळण्यासाठी हवं आहे त्यांनी दूध बेसन सोबत हळद घालायची, कारण हळदीने गोरेपणाचा फरक पडतो. तर पण हे जे बोटॉक्स म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा पूर्वी काही उल्लेख आहे आयुर्वेदामध्ये अशा नाही? बोटॉक्स म्हणून नाहीयेत. ऍक्च्युली कसं झालं ना, सौंदर्य प्रसाधनं किंवा सौंदर्य चिकित्सा जी आपण म्हणतो ना तर ही आली कुठून, तर याचा सगळ्यात पहिला आहे महाभारताचा रेफरन्स. म्हणजे सैरेंद्री म्हणून जी द्रौपदी स्वतः जी विराट राजाकडे हे याच्यात असताना होते, अज्ञातवासामध्ये असताना, तर ती तेव्हाची पहिली ब्युटिशियन द्रौपदी, आणि तिथनं मग हळूहळू हळूहळू डेव्हलप होत गेलेलं हे शास्त्र आहे. तर मग नॅचरल कुठले आहेत, तर जसं आधी झेंडूचं हे वापरायचे, म्हणजे झेंडूचे जे फुलं असतात ना तर त्याला क्रश केलं की त्याचा एक असा पिवळसर रंग तयार होतो.
किंवा गुलाबाचा ज्या म्हणजे गावराणी गुलाब ज्याला म्हणू त्याच्या पाकळ्या क्रश केल्या की पिंक कलर मिळतो, बीट आहे, त्याच्यानंतर डाळिंब आहे. तर हे जे सगळे आहेत ना हे तेव्हा नॅचरल सौंदर्य प्रसाधनं ज्याला म्हणू आपण, तर हे आहेत. म्हणजे याच्यापासून आजही लिप बाम म्हणा किंवा लिपस्टिक हे बनवल्या जातात. की म्हणजे सौंदर्य प्रसाधनं घेताना सुद्धा ह्या गोष्टींचा विचार करावा की त्याच्यात किती केमिकल्स आहेत, किती नॅचरल तेवढे. म्हणजे कमीत कमी केमिकल्स आणि त्याचा बेस जो आहे हा नॅचरल इन्ग्रेडियंट आहे की नाही. हा जर विचार केला ना की जसं आता मी बनवते काही प्रॉडक्ट्स, तर त्याच्यामध्ये मी लिस्ट केमिकल म्हणजे अगदी मला जिथे माहिती आहे की हा प्रकार होऊच शकत नाही तिथेच मी त्यातही सगळ्यात सेफ, त्यातही ते किती कमीत कमी डोस मध्ये वापरता येईल, म्हणजे अगदी एक ड्रॉप इथपासनं फक्त वापरायचा विचार असतो. अदरवाईज तर 90% असे असतात की ज्याला आम्ही हेच वापरत नाहीत, म्हणजे प्रिझर्वेटिव्हच नाही वापरत. नॅचरलीच ते प्रिझर्व केल्या जातील. त्याच्यासाठी मग तुपाचा वापर करणे, कारण तूप हे कितीही वर्ष चालतं, ते खराब होत नाही. मग तुपाचा बेस जर घेऊन जर वापरलं, औषध कुठलंही केमिकल कॉस्मेटिक्स तयार केलं तर ते लॉंग लास्टिंग असतं. मग त्याला पर्याय तुम्ही काय काय देऊ शकता. नॅचरल कुठली त्याला रिप्लेसमेंट देता येते, म्हणजे अगदी पेट्रोलियम जेली न वापरता तुम्ही हनी बी वॅक्स किंवा असे काही जे त्याला रिप्लेसमेंट देता येते का, की हा विचार करून मग ते तयार करणे, कस्टमाइज करणे, किंवा मग त्यातल्या त्यात कमी याला म्हणू म्हणजे कमीत कमी साईड इफेक्ट्स आपल्याला ज्याच्यातनं होतील असे प्रोडक्ट्स तयार करून ते मार्केटमध्ये आणणे. बरोबर आहे हे. आणि त्याचा डोळसपणे घेताना सगळ्यात जास्त महत्वाचा विचार करणे घेतलं, म्हणजे प्रॉडक्ट घेताना आतमध्ये काय आहे ह्याचा विचार करून नक्कीच घेतलं पाहिजे. आयुर्वेदामध्ये जीवनशैलीबद्दल पण सांगितलेलं आहे, जे तू आता सांगितलं. आहार, आचार, विचार हे सगळ्याचा विचार आयुर्वेदामध्ये केला जातो. आणि तू आता तशी तरुण आहेस आणि इतकी वर्ष झाली तू आता प्रॅक्टिस करतेस, म्हणजे मला वाटतं 17 वर्ष झाली तू प्रॅक्टिस करतेस. तर ह्या 17 वर्षामध्ये आता आणि मार्केट जे आपण पाहतो आता बाहेर, इतक्या आजारांमध्ये सुद्धा वेगवेगळे, जसं मध्ये कोविड आला, इतके वेगवेगळ्या प्रकारचे आजार पण येत आहेत आणि वेगवेगळे विषाणू पण आहेत. तर हे सगळं तुला खूप जास्त चॅलेंजिंग कधी वाटतं का? काही एखादा प्रसंग? नाही, ऍक्च्युली कसं असतं ना ग, की प्रत्येकच गोष्टीचं नाव दिलं जाईल असं नाही आहे. म्हणजे आता जसं की सगळ्यांच्या माहितीचा कोविड आपण उदाहरणार्थ घेऊ, की कोविड आला, कोविडचे जे सिम्पटम्स आहेत तर ते कोविड म्हणून कुठे आयुर्वेदात मेन्शन नाही, पण त्याचे सिम्पटम्स जे आहेत ते तुम्हाला टॅली करता आलं पाहिजे की हा याच्याशी हे जुळतात. म्हणजे ज्वर आहे, कोविड मध्ये ताप सगळ्यांना आला, मग हा ज्वराचाच प्रकार आहे, पण मग जे एवढे ज्वराचे प्रकार दिले त्याच्यात हा कुठे बसतो, तो जर बसवता आला मग त्याची ट्रीटमेंट आहे की दिलेली. कोविड नंतर हार्ट अटॅकचं प्रमाण तरुणांमध्ये स्पेशली खूप जास्त वाढलं, त्याचं काय तुला वाटतं? ऍक्च्युली कसं झालं अगं, की बरेचसे काही जे औषधं घेतल्या गेलीत ना त्याचे साईड इफेक्ट्स होते. दुसरं असं की एक स्ट्रेस लेव्हल कुठेतरी खूप वाढलेला होता, ती रिलीज झाली एकदम, त्याच्यामुळे तो एक पार्ट होता. त्याच्यामध्ये बरं ज्यांना हार्ट अटॅक आलेत त्यांची बॅकग्राऊंड आपल्याला माहिती नाही की हा स्ट्रेस इंड्युस्ड मध्ये जातो की याच्या घरी हिस्ट्री आहे की यांनी काय म्हणतो त्याला काही विशिष्ट औषधं त्या पिरियडमध्ये घेतल्या गेली की म्हणून आला, की हा अननोटिस्ड होता याच्या आधीपर्यंत आणि सडन आत्ता हे झालं म्हणून कळलं. तेव्हा अनेक आजार असे उद्भवलेत किंवा असे अनेक सिम्पटम्स हळूहळू हे व्हायला लागलेत की अरे हे आधी नव्हतंच, अचानकच झालं. बरेचदा असं असतं ना की आपणही आपल्या रुटीन मध्ये खूपशा गोष्टी अननोटिस्ड असतात, काहीतरी झाल्यावरती अरे हे तर नव्हतं, म्हणजे हे राहिलं बाजूला, भलतंच काहीतरी निघालं वेगळं, मग ते तेव्हा कळतं की अच्छा नाही हा तर आधीपासूनच होता, बरोबर, नोटीस आत्ता झाला. खरंय.
शिरोधारा पण एक मी खूप जास्त म्हणजे आपण ऐकतो सध्या त्याच्याबद्दल, आणि ते केरळीयन आयुर्वेदिक सेंटर्स मध्ये जाऊन लोक त्याच्याबद्दल, तर त्याच्याबद्दल मला थोडं. शिरोधारा म्हणजे ऍक्च्युली काय असतं ना, की इथे तुमचा जो भुवईचा जो मध्य आहे, इथे तेलाची किंवा ताकाची, म्हणजे इधर तक्रधारा किंवा तैलधारा, शिरोधारा, तर ती केल्या जाते. ती तुमच्या आजारावरती तुम्हाला काय त्रास आहे, तुम्हाला झोप येत नाही आहे, तुम्हाला स्ट्रेस खूप आहे, तुम्हाला अजून काही पॅरालिसिस सारखे काही असे आजार आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या ब्रेनवरती कार्य करणं अपेक्षित आहे, अशा याच्यामध्ये ती शिरोधारा केल्या जाते. म्हणजे जेव्हा ज्यांना झोप येत नाही तर शिरोधारा करणं सुरू झालं की साधारण एक असा अनुभव आहे की 1-2 शिरोधारा जेव्हा पहिला दुसरा सेटिंग झालं की त्याला छान झोपायला लागते. इव्हन बरेचदा असं होतं की तिथे आम्ही, कारण जेव्हा करतो ना प्रोसेस, तर इतका पिनड्रॉप सायलेन्स असतो की तो पेशंट टेबलवरच घोरतो, तिथेच झोपलेला असतो तो छान, आणि तो झोपला असतो तर त्याला आम्ही डिस्टर्बही करत नाही की त्याची तेवढी झोप व्हावी म्हणून. पण याचे रिझल्ट खूप छान आहेत, चांगले आहेत. आणि मसाज जसं तू मगाशी सांगितलंस की अभ्यंग करावं, ते तर आपण साध्या खोबरेल तेल, बरोबर. पण असे काही तेल आहेत का की जसं तुमच्या जाडीवरती म्हणा किंवा एकूणच हेल्दी हे स्किन होण्यासाठी आहेत ना, तर तुम्ही वेगवेगळे तयार करून पण मिळतात, आजारानुसार पण तेलाचे प्रकार बदलतात. म्हणजे कुठलं तेल वापरायचं, महानारायण तेल वापरायचं की विषगर्भ वापरायचं की सहचर वापरायचं, की अजून कुठलं 2-4 तेलांचे कॉम्बिनेशन करून त्याच्यात सुद्धा औषधं हे करून सिद्ध करून पण वापरता येतात. तुम्हाला कशासाठी वापरायचं याच्यानुसार ते तो आजार झाल्यानंतर वापरायचा, तो नाही, जनरल समजा की जनरल वापरायचं तर मसाज करायचंय तर तीळ तेल श्रेष्ठ. तीळ तेल, फक्त कुठलंही तेल जेव्हा मसाजसाठी वापरतो ना तर ते कोमट करून वापरावं, थंड वापरून म्हणजे आजार झाल्यानंतर त्या आजाराच्या वैशिष्ट्यानुसार तेल औषध दिलं जाईल, पण काहीही नाहीये पण मला मसाज करायचं तर तीळ तेल वापरायचं. तीळ तेल श्रेष्ठ. तीळ तेल वातशामक आहे, शरीरात वाढलेला वात कमी करतं, मसल रिलॅक्स करायला मदत करतं. आणि लहान बाळांसाठी, लहान बाळांना पण चालतं तीळ तेल, लहान बाळांना तीळ तेल चालतं, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. बरं, म्हणजे आपण 2 महिने मसाज करतो बाळाचा, चालतं, अगदी त्याच्यामध्ये तीळ तेल, किंवा आता हल्ली तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे बरेच जण ऑलिव्ह ऑइल वापरतात, फिगारो म्हणून एक आहे, तीळ तेल कधीही चांगलं, सगळ्यात जास्त. खरं तर हा विषय असा आहे ना की ह्याच्यावरती आपण किती वेळही बोलू शकतो तर कमीच पडणार आहे, पण सगळ्या विषयांना मी स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानुसार तुझ्याशी गप्पा मारल्या आणि तू खूप छान मोकळेपणाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस आणि इथे आज आमंत्रित केलं, त्यासाठी तू आलीस वेळ काढून, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. आणि तुझं MD उत्तम रीतीने पूर्ण होऊ देत आणि तुझा वरचेवर असाच उत्कर्ष होऊ देत, फक्त आर्थिकच असं नाही म्हणणार मी, तुझ्या ह्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा उत्कर्ष होऊ देत आणि तुला जे शिकायचं आहे ते खूप छान पद्धतीने शिकायला मिळू देत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.